नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे गॅसच्या टाक्या आल्या का नाही म्हणून बाजूबाई चेक करू लागते. गॅसच्या टाक्या भरपूर प्रमाणात भरलेल्या पण आलेल्या आहे हे चेक करून मग ती त्या लोकांना त्या गॅस टाक्या घरामध्ये ठेवायला सांगते. एक एक नियोजन तिचं चालू असतं. गाव जेवण द्यायचं आहे तर काही कमी पडायला नको, मदत ती मनापासून कृष्णाला करत आहे. तर आपण इथे पाहतोय अनुसया तिच्या मागेच आहे. ती काय करते हे पाहण्यासाठी. आता इथे मैनावतीचा प्लॅन चालू झालेला आहे. तिने आता ठरवलेलं आहे त्याप्रमाणे सगळे प्लॅन व्यवस्थित पार पडत आहे. अनुसयाचे कान तिने भरलेले आहे आणि समरचे कान जयवंतने भरले. आता ते दोघंजण ह्या दोघांकडनं ते कामं करून घेणार जे त्यांची इच्छा आहे. खरं तर कृष्णाला त्रास देणं, बाळजाबाईला त्रास देणं, त्या दोघांमध्ये मिलाप होऊ नये, भांडणंच कायम चालू राहावे असा प्रयत्न आता इथे मैनावती करताना आपल्याला पाहायला मिळणार. आता इथे आपण पाहतोय की कृष्णा आणि दुष्यंत हे घरी आलेले असतात अस्थि विसर्जन करून. आणि आपली बाळजाबाई इथे आपल्या सुनेची आणि मुलाचे व्यवस्थित लाड करते, त्यांची काळजी घेते. त्या दोघांसाठी निंबू पाणी करून ती घेऊन आलेली असते आणि सांगते की अस्थि विसर्जन झालं ना व्यवस्थित, आता थोडंसं थंड पाणी पिऊन घ्या, बाहेर ऊन खूप आहे. खरं तर मला माफ कर, माझ्यामुळे तुझ्यावरती ही वेळ आली आहे असं मनापासून माफी इथे आपल्याला बाळजाबाई मागताना दिसते. आणि दुष्यंत मात्र पाणीचा घोटही आपल्या बाळजाबाईच्या हातून न घेताच तो त्याच्या खोलीत निघून जातो. आता इथे आपल्या सुनेला आपण एवढी मदत करतो ह्या गोष्टीने सून आनंदी होते आणि ती म्हणते की तुमच्यामुळे मला खरंच खूप मदत होते बरं का. बाळजाबाईला असं कौतुकाने कृष्णा म्हणत असते. तर अनुसया म्हणते टोमणे मारत की इतके दिवस इतके वर्ष ज्या बाईमुळे कोणाला मदतच झाली नाही, उलट त्रासच झाला, ती बाई आजकाल लोकांना मदत करते. तर इथे कृष्णा तिला चांगलेच 2-4 शब्द सुनवते. हे बघा, त्या तुमच्या वाटेला जात नाही, तुम्हाला आडव्या येत नाही, तर तुम्ही घराचं सुख का बरं खराब करताय, घरातली शांतता का खराब करताय. बाळजाबाईची बाजू घेत इथे कृष्णा इथे अनुसयाला शांत राहा आणि वाद घालू नका असं सांगू लागते. इथे बाळजाबाई जाऊ दे ना असं म्हणत इथे आराम करायला कृष्णाला खोलीमध्ये पाठवू लागते. अनुसयाला आता बाळजाबाई चोख उत्तर देते. तुला वाटतं की मी तुझं जे काही कांड आहे तुझ्या मुलाचं आणि तुझं अजून कृष्णाला सांगितलेलं नाही, पण ते मी लवकरच तिला सांगेल, तिचे डोळे उघडेल. कारण मी आत्तापर्यंत गप्प बसले होते पण आत्ता मी गप्प बसणार नाही. अनुसया मात्र म्हणते तू जेव्हा सांगशील तोपर्यंत उशीर होऊन जाईल, तोपर्यंत तूच या घराबाहेर जाशील अशी सोय आम्ही आज करणार आहोत असं मनाशी ती ठाम विचार करू लागते. आणि आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार की आता पूजा आहे ना कॉल करते समरला आणि समरला म्हणू लागते की तुमच्या घरी म्हणे गाव जेवण ठेवलेलं आहे. तर तो म्हणतो तुला काय ठाऊक, तुमचं घर म्हणतेस का गं, आता तर आपल्या दोघांचं लग्न होणार, मी तर तुला कधीच मनापासून बायको मानलं आहे, तर तुमचं घर काय म्हणते, आपलं घर म्हण ना. तर पूजा म्हणते हो हो सॉरी हां, आपल्या घरी गाव जेवण होणार. तरी ते समर तिला सांगू लागलेलं आहे गाव जेवण होईल असं वाटत नाही, आमच्या वहिनीसाहेबांनी घाट तर घातला आहे पण तो पूर्ण होईल की नाही ठाऊक नाही. असं म्हटल्यानंतर पूजा त्याला सविस्तर सांग ना असं म्हणू लागते. मग पूजाला तो त्याचा प्लॅन सांगू लागलेला आहे की आम्ही कसे मोडता घालतोय हे गाव जेवण होऊ नये म्हणून, किती प्रयत्न करतोय आणि हे सगळं मोडलं की हे सगळ्या गोष्टीचं खापर आपल्या बाळजाबाईच्या डोक्यावर फुटलं जाईल आणि त्याच्यामुळे इथे दुष्यंतमध्ये आणि तिच्यामध्ये वाद होईल आणि बाळजाबाईला घराबाहेर काढणं सोपं जाईल. हा सगळा प्लॅन ऐकून पूजाला फार भारी वाटतं. आता इथे सकाळी सकाळी आपला दुष्यंत कृष्णाला म्हणू लागलेला असतो की मी तुला मदत करतो. तर ती म्हणते मला तुमच्या मदतीची गरज नाही. तर तो म्हणतो आत्ताच तू दुखण्यातनं उठली तरी तुला एकटीनेच सगळं करायचं आहे. तर ती म्हणते हो ना, आता मी सगळं काही माझ्या पद्धतीने करणार, तुम्ही मला मदत केली नाही तरी चालेल. पण दुष्यंत मात्र मरतोय मदत करायसाठी बायकोला आणि ती इतकी भाव खाते तर तो तिला मुद्दाम चिडवू लागतो. तर चिडवल्यानंतर ती इतकी चिडते आणि म्हणते असं आहे ना, आता तू तुमची मदत घेणारच नाही, नाही म्हणजे नाही. तर तो म्हणतो तुला काय वाटतं माझी गरज तुला पडणार नाही, पडेलच, तू पाहतच राहा. दोघांची छान तिथे आपल्याला भांडण गोड पाहायला मिळणार. आता इथे ना सुरुवात करण्यात येते स्वयंपाकाची. तर शेगडी चालू करण्यासाठी इथे कृष्णा धडपडत असते आणि आपल्या सुनबाईच्या हाताला यश आहे असं रांगडे पटेल म्हणू लागतात. पण आज काही केल्यास शेगडी पेटना. बाळजाबाई म्हणू लागते अगं का नाही पेटत आहे, बघू बरं मी करून पाहते. मग स्वतः बाळजाबाई पण शेगडी चालू करण्याचा प्रयत्न करते. एक तर झालीच झाली, दुसरी पण कशी एकाच वेळी खराब होऊ शकते, दोन्हीही शेगड्या पेटत नाही आहे. मग इथे कृष्णा
दुष्यंतला हाक मारू लागते आणि दुष्यंत धावत पळत तिथे येऊन उभा पण राहतो. तर ती म्हणते, तुम्ही वाटच पाहत होतात वाटतं मदत करण्यासाठी. तर तो म्हणतो, नाही नाही, मला भरपूर काम आहे, मी तुला मदत नाही करणार आहे, पण तू कशासाठी हाक मारली ते सांग. मग ती सांगू लागते, अहो ही शेगडी काही केल्या पेटनाशी झाली आहे, बघा बरं तुम्हाला काही कळतं आहे का. मग तो स्वतः ट्राय करून पाहू लागतो. आता त्याच्या लक्षात येतं की गॅस टाकीला काही प्रॉब्लेम असू शकतं का. मग तो गॅस टाकी हलवून पाहतो. बघता बघता दोन्हीही गॅस टाक्या हलक्या हाताला लागू लागतात, म्हणजे ह्या संपलेल्या रिकाम्या टाक्या आहेत. हा आता कोणी केलेला प्रकार आहे. तर बाळजाबाई म्हणते, अहो मी स्वतः 2 भरलेल्या टाक्या काल मागवल्या आणि मी त्या आपल्या स्टोअररूममध्ये पण ठेवून घेतल्या होत्या, असं कसं होईल. इथे अनुसया गालातली गालात हसू लागते. तिला ते क्षण आठवू लागतात ज्या वेळेला घरात गॅस टाक्या गेल्या, इथे चेक करून आपल्या बाळजाबाईंनी घेतल्या होत्या. ती बाहेर पडता क्षणी अनुसया आत घुसली आणि तिच्या मुलाला तिने बोलवलं फोन करून. तोही आला. दोघांनी मिळून त्या गॅस टाक्या तिथून हलवल्या आणि त्या जागेवरती रिकाम्या गॅस टाक्या आणून ठेवल्या. हा सगळा प्रकार आता कुणालाही ठाऊक नाही आहे. आता इथे अनुसया लगेचच तिचं काम सुरू करते. आता ती सगळ्यांसमोर म्हणू लागते, मला वाटतंय हे बाळजाबाईचं काहीतरी कारस्थान असेल. तिने मुद्दामच गाव जेवण यशस्वी होऊ नये म्हणून प्रयत्न केलेला दिसतोय. तरी ती बाळजाबाई म्हणू लागते, माझ्यावर कुठल्याही आरोप झालेले मला सहन होणार नाही. मी खरंच मनापासून हे सगळं करते. मी स्वतः गॅस टाक्या चेक केल्या होत्या आणि त्या भरलेल्या होत्या. मला नाही ठाऊक हे असं कसं झालं. तर आता इथे दुष्यंत पण अनुसयाबाईसारखंच बोलू लागतो. तोही म्हणतो, मग हे असं कुरापती डोकसं कुणाचं चालणार आहे. मला तरी वाटतं हे तुमच्याच सुपीक डोक्यातनं निघालेला प्लॅन असेल, मुद्दामच खोडा घालायचा. स्वतःवर होणारे हे आरोप ऐकून बाळजाबाईला वाईट वाटत असतं. आता कृष्णा मध्यस्थी करते आणि म्हणते, झालं ते झालं, असा प्रसंग कुणावरती येऊ शकतो. माझ्याकडे मी त्याची दुसरी पण तयारी करून ठेवलेली आहे. दुसरी म्हणजे नक्की काय, तर तिने तिची चूल काढली. आता इथे प्रत्येक येणाऱ्या संकटावरती आपल्या कृष्णाने योग्य उपाय काढून ठेवलेला पाहून घरच्या सगळ्यांचा संताप होऊ लागलेला असतो. मैनावती म्हणत असते, किती प्लॅनिंग केली होती, पण त्या कृष्णाने सगळं काही धुळीस मिळवलं. जयवंतराव म्हणू लागतात, खरं तर तिने बाळजाबाईसारख्या एवढ्या कारस्थानी आणि हुशार माणसाला पण जर तिने शांत केले, तर आता आपल्याला समजून घ्यायला हवं की बाळजाबाई एवढी टक्करबाज असूनही कृष्णाने तिला गार केले, म्हणजे कृष्णा किती हुशार आहे. तर आपल्याला आता हुशारीनेच तिच्याशी वागावं लागणार. अनुसयाबाईचं पण इथे संताप होत असतो. गॅस टाक्या गायब केल्या तरी पण स्वयंपाक मात्र शिजतच आहे. तर आता दुसरा प्लॅन काय करावा म्हणून इथे समरराव विचारत आहे अनुसयाबाईंना. तर इथे अनुसयाबाई आता तिचा दुसरा प्लॅन सांगू लागले आहे मुलाला. तर दुसरा प्लॅन काय आहे, तर पूर्ण अन्न शिजू द्यायचं आणि ते शिजल्यानंतर ते कसं खराब करायचं आपल्याला तर ठाऊकच आहे. तर तो प्लॅन आता इथे सांगू लागते. इथे मैनावतीने इथे अनुसयाबाईच्या डोक्यात एक गोष्ट घातली आहे, ती म्हणजे अन्न खराब करायचं, जेवण खारट करून टाकायचं. आणि हा प्लॅन आपण हात न लावता अनुसया आणि समर व्यवस्थित पार पाडतील, आपल्या नावं येणार नाही. आणि इथे घरात अपमान झाला ना आपल्या बाळजाबाईचं, तर बाळजाबाई पुन्हा तिच्या पूर्वरूपात येईल. पूर्वरूपात आली म्हणजे ती पुन्हा पूर्वीसारखी वागेल आणि हे जे चांगलं वागण्याचं जे खोळ आलं आहे ना डोक्यामध्ये, ते पण लवकरच नाहीसं होईल. इथे आता आपल्याला पाहायला मिळेल की कृष्णा आणि दुष्यंत दोघंही मिळून छान प्रकारे भाजी बनवत असतात. तिथे दोघांची छानशी आपल्याला प्रेमाची भांडणे पाहायला मिळेल. आणि त्यावेळेला इथे आपला कृष्णा म्हणत असते की माझ्याकडे द्या, मी बनवते. पण दुष्यंत म्हणतो की हा मला जमेल, मी पण करू शकतो, असं म्हणत तो स्वतःच मग भाजी हलवू लागतो. आणि दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असताना पाठीमागून आपली बाळजाबाई येते. आणि बाळजाबाई आता इथे टेस्टिंगला आपल्या कृष्णाला भात देऊ लागते, म्हणजे पुलाव कसा आहे तो चेक कर. तर इकडे आपण हेही पाहू शकतो, आपली कृष्णाची आई ती छान प्रकारे स्वतःला तयारी करून आता आपल्याला वाड्यावरती मस्त छान वेगवेगळी पदार्थ खायला जायचं, मस्त ताव मारायचा असा विचार करत निघालेली असते. तर पूजाला म्हणते, चल बाई तुझ्या सासरी लवकर जायला हवं. तर पूजा म्हणते, हळू बोल. ती स्वाती ऐकेल नाही, तर तिने ऐकले तर मग ते झालंच. मग हळूहळू दोघीजणी कुजबुजू लागतात. त्याच वेळेला भक्ती येते आणि म्हणू लागते की आपल्याला वाड्यावर कृष्णाने लवकर बोलवले. ती म्हणाली की तुम्ही आल्या का नाही अजून, तर आपण निघायचं का. तर ती म्हणते, हो माझी तयारी झाली, पण आपण लवकर निघायलाच हवं.
आता आपल्याला हेही पाहायला मिळणार की पुलाव टेस्टिंगसाठी आपली बाळजाबाई स्वतः प्लेटमध्ये घेते आणि कृष्णाला एक घास भरवू लागते आणि व्यवस्थित सगळं आहे की नाही चेक करायला सांगते. तर सगळं काय एकदम छान व्यवस्थित आहे टेस्ट करून आपली इथे कृष्ण सांगते. आणि हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आता पुढे काय काय करायची कामं म्हणून दोघीजणी जुळवाजुळव करू लागतात. आणि कृष्णाही छान प्रकारे आपल्या बाळजाबाईकडून सगळी कामं करून घेत असते. टेस्टिंगसाठी आता पुलाव इथे स्वतःच्या हाताने कृष्णा भरवू लागते दुष्यंतला. दुष्यंत पण तो टेस्ट करतो आणि म्हणतो हो छान झाला आहे, आता काहीच टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित झालं आहे ना. तर पुढे आपल्याला गमतीशीर गोष्टी पण ह्या दोघांच्या पाहायला मिळतच राहणार आणि त्या सगळ्या दोघांच्या सुखमय अशा विवाहित जीवनाचा जो प्रवास आहे तो एक आई म्हणून बाळजाबाई पाहू लागते आणि म्हणू लागते की खरंच हेच सुख आहे आणि आपण ज्या सुखाच्या मागे धावत होतो ते काही सुख नव्हतं. आपण आता हे लक्षात ठेवायला हवं आणि सुधारायला हवं असा विचारही मनात तिच्या येऊ लागतो बाळजाबाईच्या. आणि बाळजाबाई मग दोघांनाही लांबूनच मनातल्या मनात छान आशीर्वाद देत असते. पुढे आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार. खरं तर तो ट्विस्ट कसा तयार होणार, कसं काय ह्या सगळ्या भानगडी होणार, हे सगळं काही आता पुढेच पाहायला मिळणार. आता ह्या दोघींनीही टेस्ट केलेलं असतं तर व्यवस्थित सगळं झालेलं असतं. लांबूनच अनुसूयाबाई मात्र हे सगळं पाहत असती. दोघींमधलं हे सासू सुनांचं प्रेम काही आता त्यांना पाहावे नसे झालं. त्या आता लवकरच या सगळ्या पदार्थांना बिघडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आणि त्याचा सगळा आरोप अनुसूयाबाई ह्या बाळजाबाईच्या नावावरती फाडणार. बघता बघता गावातली सगळी मंडळी आली, सगळ्यांना अन्न वाढण्यात आलं, सगळं काही जेवायला बसतात आणि सगळ्यांच्या तोंडाला एकदमच तिडीक जावी असं वाकडे तिकडे तोंड करून सगळेजण म्हणू लागतात हे काय आहे. तर इथे कृष्णाची आई म्हणते बापरे हे काही जेवण म्हणावं, एवढं खारट, सगळं बचबचीत खारट झाले, तोंडातही धरवत नाही. मग सगळे गावकरी रागारागाने इथून निघून जातात. अन्न जेवायला बोलवले, जेवायला बोलवून असा अपमान केला, ह्या गोष्टीचा राग गावकऱ्यांना येतो. आता सगळेजण बाळजाबाईला दोष देऊ लागलेले आहेत. बाळजाबाई स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार, हे सगळं काय पाहण्यासाठी कृष्ण मदत करणार का, हेही आपण पुढे पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती.